वन्स अगेन व्हेरी वॉर्म वेलकम. कसं वाटलं आजचं मेडिटेशन? आता इथून पुढे मेडिटेशन असंच थोडंसं टायमिंग कमी होत जाईल. बरोबर 6:40 6:30 पर्यंत क्लिअर होत जाईल. प्रयत्न करताय लवकर लवकर याला वाढवण्याचा. आणि एक दुसरी गोष्ट, ह्या मेडिटेशन मध्ये माझा असा विचार चालू आहे. आज मी जेव्हा मेडिटेशन करत होतो, तर मला काय फील झालं माहिती आहे? एक्झॅक्टली इथे असं वाटलं की जे कोणीतरी आहे, आणि आपण कसं असं असं हात फिरत जातो प्रेमाने, कंटिन्यू कंटिन्यू स्वादिष्ठांपासून तर विशुद्धी चक्रापर्यंत सेम अशी अशी प्रोसेस सुरू होती. म्हणजे एक वेळा तर असंही झालं की डोळे उघडून एक वेळा पाहून घ्या, थोडस डोक्याला हात लावून घ्या की काय होऊन राहिलं, की एखादे कातीन वगैरे तर नाही आहे म्हणजे अशी चालून राहिली डोक्यावर. म्हणून नाही, जाऊ दे, जे असेल ते असेल. आणि त्या मोमेंट मध्ये मला असं फील झालं की एकदम जे आपण नाही का 15 मिनिटाचं ते बनवलेले आहे एंजल्स इन्व्होकेशन, त्याच्यामधलं शेवटचा पार्ट जर सोडला, तर ते जे फक्त प्रत्येक एंजल्सला आपण जे बोलवतो ना, ते याच्या स्टार्टिंग मध्ये ऍड करून द्या. म्हणजे ती एंजल्सला आपण असं पूर्ण फील करतो, आपल्या आजूबाजूने सगळेजण आहे, आणि आता मी इन्व्होकेशन करतो म्हणजे एनर्जीला बोलवतो. आणि आता मी ते असं फील करतो की, कारण की मी कसं केलं आज, काय केलं, तुमच्यासोबत बोलायच्या अगोदर मी सर्वांना बोलवलं आणि मग टॉक सुरू केला. तर ते माझी फिलिंग तर तशी होतीच ना, की आजूबाजूने सगळेजण उभे आहे म्हणून. तर असं वाटतं की जेव्हा मी शक्ती बोलवली, अंजोळी केली, शक्ती प्रवाहित केली, आता प्रत्येक जण आपापल्या लेवलवर ब्लेस करत आहे मला. तर बघू आपण असं ट्राय करून की कसं वाटते. 10 मिनिट वाढा या मेडिटेशन मध्ये, पण फिलिंग काय आहे ते बघून घेऊ एक वेळा, है ना? ठीक आहे ना. तर योगेश सर, गुड मॉर्निंग गुड सर. मॉर्निंग. आज एकदम छान झालं मेडिटेशन डीप. आणि आज नाही का, म्हणजे मेडिटेशन करता करता मी त्या सरोवर पर्यंत पोहोचून गेलो होतो. या सरोवर मध्ये सगळे क्लिअर क्रिस्टल होते, जिकडे जाऊन म्हणजे हा हा हा. आंघोळ केली आणि काय म्हणते बा, हिल झालो पूर्ण. बढिया. हा हा, त्या त्या सरोवर मध्ये गेलो, तिकडे आतमध्ये डुबकी लावली, तिकडे पूर्ण हिल झालो. हिल होऊन इकडे येऊन बसलो. आणि फटाफट फटाफट म्हणजे जसे जसे मंत्र चक्रावर हे होत होते, तसे हम्म. तसे 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 फटाफट 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 सगळे चक्र चार्ज होऊन ऍक्टिव्हेट 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 होत होते एकदम. वा. आणि पूर्ण बॉडी म्हणजे हिल, आणि असा लखलख चक्क प्रकाश बॉडीमध्ये माझ्या, जे जस्ट लाईक क्रिस्टल सारखं. तर बढिया. एकदम म्हणजे काय म्हणते बा, असा शार्पनेस होता बॉडीमध्ये, एनर्जेटिक शार्पनेस. हा हा. की वा. काही नाही, म्हणजे असं वाटलं की तिकडून जेव्हा मी आलो आंघोळ करून, तर पूर्ण हील होऊन आलो. असा होता सर. छान आहे. थँक्यू थँक्यू थँक्यू. ब्लेस ब्लेस यू यू. ब्लेस यू ब्लेस यू ऑल ऑफ यू, ब्लेस यू ब्लेस यू ब्लेस यू. सर्वजण जे बसलेले आहे, सर्वांनी मी आणखी एक रिक्वेस्ट करतो. बघा, प्रत्येकाला तर मी आवाज देऊन आपण बोलणार आहोत, पण सोबत सोबत काय करायचं ना, एक तर तुमचं अफर्मेशन घ्या, किंवा एखादा स्विचवर्ड घ्या, मनामध्ये त्याला चालू द्या. हे शेवटचे 10 मिनिट सुद्धा आपल्याला युज करायचे आहे. एक नवीन गोष्ट मला ऍड करायची आहे यामध्ये, त्याच्यावर थोडंसं बोलू. प्रत्येक व्यक्तीने ज्यांचं बेसिक एनएलपी झालाय, त्यांनी तर समजा गोलबुक वर चांगलं काम करणं सुरू करून दिलं असेल. होत असेल त्याला आणखी रिफाईन करा. आणि उद्यापासून गोल बुक आपल्या समोर घेऊन बसा. ठीक आहे? आणि जेव्हा हे मेडिटेशन संपते, तुम्ही ऑलरेडी फुल चार्ज मध्ये आहे आणि मी बोलत आहे, तर बाकीच्यांनी काय करा, एक तर अफर्मेशन घ्या, स्विचवर्ड घ्या, किंवा तुमचं गोल बुक ओपन करा. आणि त्या गोल बुक मध्ये बघा की तुम्ही काय लिहिलं आहे. एंजल्स सोबत बोला. एंजल्स, हे जे मी गोल्स लिहिलेले आहे, त्या गोल्सला मॅनिफेस्ट करण्यासाठी मी कोणती प्रोसेस वापरू, हे तुम्ही मला सांगा. त्या गोल्स मध्ये काही रिडिफाईन करायचं असेल, तर त्याच्याबद्दल मला सांगा. मला विजडम नॉलेज द्या की या गोल्सला आणखी मी ऍक्युरेट आणि टुवर्ड्स टार्गेट मी माझी जर्नी कशी सुरू करू, याबद्दल मला नॉलेज द्या.
या गोल बुक मध्ये जे मी लिहिलेलं आहे याची वर्डिंग जर इनकरेक्ट असेल तर याला करेक्ट करा. हे सगळं एनजीएस सोबतच बोला. आणि जे मी तुम्हाला 2-3 सिंबल शिकवलेले आहे, रामा सिंबल फॉर अबंडन्स, फील करा एक तर तुमच्या हातामधून असा रामा सिंबल त्याच्या तुमच्या गोलबुकवर जात आहे, आणि तुमचे सगळे जे गोल्स लिहिलेले आहे ना, ते सगळे गोल्स असे चार्ज होत आहे. त्यामध्ये गोल्डन लाईट प्रवाहित होता किंवा तुमच्याकडून त्यामध्ये प्रवाहित करा, तर त्या गोलबुक मधून बाहेर प्रवाहित होत आहे. आणि जेव्हा ते गोलबुक मधून बाहेर प्रवाहित होत आहे, तर असं बघा ते पूर्ण जो वही आहे आपली ती अशी पूर्ण अशी गोल्डन लाईट मध्ये चार्ज होत आहे. एक तर डोळे बंद करा किंवा फिजिकल आईजने ते वाचता वाचता अनुभव करा. त्याच्यामध्ये अनु सिंबल टाका फॉर ग्रॅटिट्यूड, ऍडव्हान्स ग्रॅटिट्यूड की ऑलरेडी माझे हे सगळं पूर्ण झालेलं आहे. त्यामध्ये सीमा सिंबल टाका, तुम्ही जी ऊर्जा प्राप्त केली ना ती ऊर्जा पूर्ण ओतून टाका त्याच्यामध्ये ऍज अ ब्लेसिंग्स. ब्लेसिंग्स द्या तुमच्या गोलला, ग्रॅटिट्यूड द्या, रामा सिंबल त्याच्यामध्ये प्रोव्हाइड करा. यांनी काय होईल, तुमच्या गोल बुकचं जे ऑरा आहे ना तो वाढून जाईल. ते जे 3 सिंबल आहे ते फ्रंट पेजवरच ड्रॉ करून टाका किंवा त्या गोल बुकच्या फ्रंट जो वरचा कव्हर असते ना खरडा, त्याच्यावरच ड्रॉ करून टाका. आणि तिथे लिहून टाका, थँक्यू युनिव्हर्स फॉर मॅनिफेस्टिंग माय इच अँड एव्हरी गोल किंवा तुमचं जे काही डिझायर इन टू रियालिटी. आणि जेव्हाही ते वही तुमच्या समोर आहे, बस अफर्मेशन तुमच्या समोरच आहे. सेकंड अफर्मेशन तिथेच लिहून टाका, एव्हरी डे अँड एव्हरी वे आय बिकमिंग किंवा आय एम रिसिव्हिंग बेटर अँड बेटर. माझ्या जीवनात मी एक तर बनत आहे किंवा मी रिसीव्ह करत आहे प्रत्येक दिवशी प्रत्येक वेळेस. त्याच्या खाली आणखी एखादं वाक्य लिहून टाका, एव्हरी डे आय एम सी मिरॅकल हॅपनिंग इन माय लाईफ. हे 2-3 असे वाक्य लिहा की बस तुम्ही ते द्यायला गेले ऊर्जा त्या गोल बुकला की एकदम ते समोर दिसलं पाहिजे. मी तुम्हाला ह्या मेडिटेशन मध्ये क्रिएट केलेला पॉझिटिव्ह एनर्जीचा पॉझिटिव्ह उपयोग कसा करायचा हे शिकवत आहोत. इतकं फोकस असतो ना आपण ह्या मोमेंटमध्ये, एकदम असं स्टिल माइंड असते. बस 10 मिनिट आता बस असं बसू द्या शांत. बस त्या 10 मिनिटाला ओतून टाका त्या गोलबुक मध्ये. इकडले तिकडले विचार सुरू होण्याच्या अगोदर, घरातल्या कोणी सदस्यांना तुम्हाला आवाज देण्याच्या अगोदर, तुमच्या डोक्यात तुमच्या कामाबद्दल विचार येण्याच्या अगोदर सगळी ऊर्जा त्याच्यात फेकून द्या. म्हणजे ती ऊर्जा वाया गेलीच नाही पाहिजे, ती सरळ तुमच्या गोलबुक मध्ये उतरून गेली पाहिजे. ज्यांच्याजवळ पिरामिड आहे त्यांनी त्या गोलबुकच्या वरती पिरामिड ठेवून टाका एक एक. आणि त्या पिरामिडला म्हणा की तू आता ह्या गोल बुक मध्ये जे काही मी लिहिलंय त्याला वाढव. आता त्या गोलबुक मध्ये एवढी मोठी गोलबुक आहे, बाकीची पानं खाली आहे, मागच्या बाजूला अफर्मेशन लिहिणं सुरू करून द्या. 100, 150, 1000 एखाद्या स्विचवरची चॅन्टिंग त्याच्यामध्ये लिहून ठेवून द्या. 1000 वेळा एखादा अफर्मेशन लिहून टाका. म्हणजे फ्रंट आपल्यासाठी राहू द्या, बॅक मधून भरत आणा. आणि त्या वहीला इतकं चार्ज करा, तुम्हाला जसं मी श्रीमब्रजी मंत्र दिला होता, लिहून टाका 1000 वेळा श्रीमब्रजी त्याच्यामध्ये. रामा सिंबल आहे, लिहून टाका 1000 वेळा रामा 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 रामा. फील काय करायचं आहे, सीमा सिंबल आहे, लिहून टाका सीमा 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 सीमा. सीमा लिहू शकत असेल तर सीमा ड्रॉ करा 1000 वेळा छोट्या छोट्या अक्षरात, तसा आपण कर्सिव्ह रायटिंग मध्ये लिहितो त्या त्या प्रकारे लिहून टाका. फील काय करायचं आहे की ही जी माझी बुक आहे ना, ही फुल ऑफ ब्लेसिंग्स, फुल ऑफ अबंडन्स, फुल ऑफ ग्रॅटिट्यूडने भरलेली आहे. यामध्ये लक्ष्मीची ऊर्जा आहे, यामध्ये आर्केंजल एरियलची ऊर्जा आहे. थँक्यू आर्केंजल एरियल. थँक्यू आर्केंजल राफेलची ऊर्जा आहे. लिहून टाका 1000 लाईन्स राफेलसाठी फॉर ब्लेसिंग्स. लिहून टाका 1000 लाईन, थँक्यू आर्केंजल मायकल फॉर गिव्हिंग युअर डिवाइन प्रोटेक्शन अँड डिवाइन शिल्ड. आय एम सेफ अँड सिक्युअर. लिहून टाका 1000 वाक्य याचे. काय होईल, बस तुम्ही असे बसलेले आहे आणि कॅज्युअली तुम्ही असं समजा, असं आहे तुमच्याकडे बुक आहे आणि तुम्ही कॅज्युअली असं ओपन केली किंवा मागून ओपन केली अशी, एक पहिलं वाक्य निघालं, आय एम सेफ अँड सिक्युअर. क्लिक झालं. एखादं पान ओपन झालं, रामा रामा रामा, येस आय एम इन अबंडन्स, आय एम इन अबंडन्स.
लिहून टाका, आय एम इन अबंडन्स. थँक्यू आर्कंजल एरियल फॉर गिव्हिंग युअर डिव्हाइन एनर्जी ऑफ अबंडन्स अँड प्रॉस्पेरिटी. थँक्यू सो मच. आणि खाली तुम्ही लिहिलंय, आय एम इन अबंडन्स, आय एम मनी मॅग्नेट, आय रिसीव्ह divine abundance, prosperity in the form of money. Each and every second, each and every breath in my life, receiving money. लिहून टाका, each and every time when I drink water, I receive a money flow in my life. Each and every time when I eat a delicious food, the energy of abundance in my life, in my body, is growth 10 times व्हेरी इझिली, व्हेरी इफेक्टिव्हली. असे वर्ड्स तुमच्या माइंडमध्ये जे येते ना, त्या गोल बुकच्या डायरीमध्ये उतरून टाका. काही विजन येते एखादा आपल्याला कधी कधी, ते विजन होतं. जसं निलेश सरांना विजन आलं होतं की, ते तुम्ही लिहिता ना तुमच्या थँक्स गिव्हिंग मध्ये, त्यालाच तुम्ही उतरून टाका 100 वेळा. काय होईल, जेव्हाही तुम्ही कॅज्युअली ते बुक उघडली, त्या बुक मध्ये इतकी ऑरा असली पाहिजे का जसा तुम्ही स्पर्श केला ना, तशी लहर तुमच्या बॉडीमध्ये उतरली पाहिजे. आपल्याला ग्रंथ माहिती आहे ना, ग्रंथाला आपण का बरं इतकी रिस्पेक्ट देतो? त्या ग्रंथमध्ये काही पॉझिटिव्ह थॉट असते, गुरुचे वाक्य असते, देवांचे शब्द असते, गुरुचे शब्द असते. आपण त्या गुरुच्या शब्दाला, म्हणजे असं उदाहरणार्थ स्वामी समर्थ, हा स्वामी समर्थ वर्ड जिथे असेल, तर स्वामींमध्ये एवढी शक्ती आहे, तर स्वामीच्या शब्दातही तेवढीच शक्ती आहे ना. पण ती शक्ती त्या कागदात आहे, त्या पुस्तकात आहे. त्या पुस्तकाला तुम्ही रिस्पेक्ट देता, त्याला तुम्ही पूजेच्या वेळेस स्थापित करता, त्याच्यामध्ये स्वामीचं, तुमच्या गुरुचं, तुमच्या देवाचं आवाहन करता त्या ग्रंथावर. So the divine त्याच्यावर तुम्ही confirm फुलं with टाकता, ultimately अक्षता between टाकता, the त्याला divine कापुराने ओवाळता. confirm काय केलं ultimately between आपण? the त्या डिवाइन ऊर्जेला त्या बुक मध्ये स्थापित केलं. together divine angelic confirm ultimately जेव्हा together त्या divine angelic confirm ultimately बुक मध्ये between शक्तीची स्थापना झाली, आता ती निव्वळ पुस्तक नाही राहिली. आता तुमच्यासाठी ती, तो ग्रंथ, ते पुस्तक एक ऊर्जा रिसीव्ह करायचं माध्यम झालंय. ज्या दिवसपासून तुम्ही तुमच्या गोल बुकला त्या ग्रंथासारखं ट्रीट कराल, म्हणजे ग्रंथासारखं म्हणजे कागदात बांधून, कपड्यात बांधून नाही ठेवायचं आहे की बस एक वेळा गोल बुक लिहिले की कपाटाच्या अंदर, तसं नाही. त्याला तुम्हाला रोज यूज करायचं आहे. ते गोलबुक ठेवण्याची जागा चांगली असली पाहिजे. धरली गोलबुक कुठे कुचकून ठेवली आहे, असं नसलं पाहिजे. ते गोलबुक तुमच्या एकदम नजरेसमोर असली पाहिजे. जेव्हाही येता जाता उठता बसता गोलबुक तुम्हाला दिसली पाहिजे. एक व्हिज्युअल रिमाइंडर तुम्हाला सेट करायचा आहे. व्हिज्युअल रिमाइंडर म्हणजे तुम्हाला ते गोलबुक दिसली पाहिजे नजरेनं, पहिली गोष्ट ते हे. त्यानंतर तुम्हाला सेन्सरी रिमाइंडर सेट करायचा आहे. सेन्सरी रिमाइंडर कसं सेट कराल, मी तुम्हाला म्हटलं ना, त्या गोल बुकला असं पवित्र बनवा की गोल बुकला टच केल्याबद्दल सेन्स जो आहे तुमचा, तो टच बॉडीचा तो ऍक्टिव्ह झाला पाहिजे की येस, आय एम रिसिव्हिंग डिवाइन एनर्जी फ्रॉम दिस गोल बुक. तुम्ही आता तुमचा सेकंड सेन्स और ऍक्टिव्हेट झाला. पहिला सेन्स ऍक्टिव्हेट झाला विजर, व्हिज्युअल, की तुमच्याकडे आल्यावर तुम्हाला रिमाइंड झालं की यस, मला आता गोलबुक वाचायचं आहे. दुसरा सेन्स ऍक्टिव्हेट झाला सेन्सरी ऑर्गन, हे टच सेन्स आपला ऍक्टिव्हेट झाला. आता आपण काय केलं, ओपन केलं. ओपन केल्यानंतर तुम्ही जेव्हा त्याला वाचत आहे, तुमचा कान आणि तुमचा ऑडिओ, हे म्हणजे व्हॉइस आणि ऑडिओ, हे दोन्ही सेन्स ऍक्टिव्हेट झाले. चारही सेन्स आले. आता स्मेल राहिला. त्या गोल मध्ये महागातलं महाग अत्तर आणा, ज्यामध्ये टोबॅको कंटेंट नसला पाहिजे. ठीक आहे, अल्कोहोल कंटेंट नसला पाहिजे, टोबॅको कंटेंट नसला पाहिजे, केमिकल नसलं पाहिजे. मिळू द्या, एवढीशी छोटीशी बॉटल जरी असली ना, 100, 200, 500 रुपयाची, तरी घ्या. प्युअर चंदन किंवा प्युअर गुलाब घ्या. आणि त्या गोल बुकचा जो काठ असते ना, किंवा काय करायचं, गोल बुकचं एखादं मागचं पान घ्या, त्या खरड्यावर पूर्ण ते अत्तर ओतून द्या आणि त्याच्यावर 2-3 पानं चिपकून टाका. म्हणजे त्याच्यातलं जे ऑइल आहे ना, ते पास ऑन होणार नाही दुसरीकडे, आणि चिपकून दिल्यामुळे ते सील होऊन जाईल त्याच्यात.
जेव्हा जेव्हा तुम्ही गोल बुक उघडल्याबरोबर एकदम जो गुलाबाचा स्मेल असा जाईल ना आतमध्ये, तुम्हाला असं फील होईल की तुम्ही साईबाबाच्या मंदिरात आहे डायरेक्ट. एकदम गुलाबाचा फुल, सुगंध सुगंध सुगंध. तुमचे पाचही सेन्स जेव्हा ऍक्टिव्हेट होईल ना, तुम्हाला मी सरळ सांगतो, तुम्हाला गोल बुक वाचणं हे तुमची हॅबिट नाही राहील, आनंद बनेल. जबरदस्ती होणार नाही तुमच्यावर कधीच. इतकं सुंदर वाटन ते गोलबुक वाचताना की बस यार, गोलबुकच आपल्यासाठी सगळ्यात बढिया ग्रंथ आहे आता. जेव्हाही गोलबुक मध्ये कोणताही पेज ओपन केला, तुमच्यासाठी इन्फॉर्मेशन समोरच राहील. एक दिवस गोलबुकचं रूपांतरण अशा रूपात होईल की तुम्ही प्रश्न आहे, काय करू काय नाही, टेन्शन मध्ये आहे, काहीतरी विचारात आहे, काहीतरी तुम्हाला मार्गदर्शन पाहिजे. सडनली तुम्ही गोलबुक ओपन केली आणि गोलबुकचा जो पान ओपन होईल ना, त्या पानावरच तुमचं प्रश्नाचं उत्तर लिहिलं राहील. आपण फेसबुक इन्स्टामध्ये ते संदेश येतात आपल्याला, 444111, आर्केंजल मायकल सेज, आर्केंजल गॅब्रिएल सेज, तुमचं स्पिरिट एंजल तुम्हाला काहीतरी, गार्डियन एंजल तुम्हाला इन्फॉर्मेशन देत आहे. ते जे छोटे छोटे कोट असतात ना, ते कोट लिहून ठेवा अंदरच्या पानामध्ये. सुरुवातीचे 5-50 पानं सोडून द्या, कारण की आपले गोल पुढच्या वर्षी नवीन रिफाईन होईल. तर समोरचे पानं फाडून टाकायचे, नवीन गोल लिहिणं सुरू करायचं. प्रत्येकच वेळेस नवीन गोलबुक घेतली पाहिजे आवश्यक नाहीये. पानं सोडून टाकायची, 50 पानं सोडून टाका सुरुवातीची, म्हणजे ते पान फाडलं की नवीन पान लिहिलं. किंवा त्या पानावर क्रॉस, आपण चेकवर बघा तो असा क्रॉस मारतो, क्रॉस करायचं आणि डन म्हणून लिहून टाकायचं. म्हणजे हे झालं माझं आता पूर्ण. नसन झालं तरी डन करायचं आणि नवीन पानावर पुन्हा नवीन गोल लिहिणं सुरू करायचे, किंवा तेच गोल रिपीट करायचे नेक्स्ट इयर मध्ये. यांनी काय होईल, त्या गोल बुकला एवढी पॉवर मिळेल ना. हा कधी ट्राय करा. बरं मला सांगा, ही प्रोसेस कोणी ट्राय करते का? मोरे सर, मनोज सर, हे प्रोसेस ट्राय केली आहे का तुम्ही? मी जे बोलत आहे आता अशा प्रकारे नाही सर, नाही लक्ष्मी नाही. सर. साधनेच्या वेळेस मी हे बोललो होतो, सेम प्रोसेस समजावून सांगितली होती. गोल लिहिले पण असं नाही केलं सर. ओके. योगेश सर, तुम्ही केलं होतं वाटे ना, अत्तर वगैरे टाकलं होतं ना त्या गोलबुक मध्ये, हो हो सर. है ना? बरोबर आहे. हो हो. आपण गोल लिहिले होते, श्रीमब्रजीचे पूर्ण पूर्ण हा कॉपीभर हो हो मंत्र हो. लिहिले होते, है ना? कॉपी कॉपी भरलेले होते, हो. हा. अत्तर टाकलं त्याच्यात. निलेश सर, तुम्ही केलेलं आहे का असं? गोलबुकला असं फ्रंट मध्ये ठेवून कधी रोज त्याची प्रॅक्टिस करता? अं, नाही म्हणजे फ्रंटला ठेवून सुरुवातीला तर रेग्युलर रोज एकदा वाचायचो सकाळी. पण अत्तर वगैरे टाकून किंवा मग नंतर त्याच्या नाही नाही, खाली अत्तर म्हणजे म्हणजे हे नाही आपले म्हणजे सेन्स डेव्हलप करण्याची गोष्ट आहे ही सगळी. मी गोलबुक गोलबुक रिडिंगची गोष्ट सुरुवातीला करतो. हा सुरुवातीला प्रॅक्टिस केली गोलबुक बनवल्यानंतर काही हम्म, दिवस की रोज सकाळी उठल्या पहिले ते सगळे गोलबुक जेवढे लिहिलेले आहे ते पानं सगळे पानं वाचून काढायचे बरं. आणि त्यावर असा हात ठेवून अफर्मेशन्स करायचे आणि एनर्जी द्यायचा प्रयत्न करायचा. तर ते ते ओके. सुरुवातीला केलं पण नंतर मग ते राहून गेलं सगळं नंतर. राहून गेलं. ओके. मोरे सर, थोडंसं. सर फॉलो करत असता केलं नाही गोलबुकला? सर. नाही केलं नाही सर. अच्छा, ठीक आहे. ओके. सीमाताई, तुम्ही गोलबुक बनवली आहे स्वतःची? अ, हो दादा, बनवली आहे. आणि ऍक्च्युली मला हेच थोडंसं हवं होतं मार्गदर्शन, की बरं. नेमकं कसं हे करावं. आणि हे क्वेश्चन मी तुम्हाला विचारणारच होती, आज तुम्ही सगळं सांगितलं स्वतःच. बरं. तर आपण लवकरच गोल, मी ते मनी एनएलपी मध्ये जे सेशन घेतले होते ना, अफर्मेशन आणि गोलबुकचे, त्याचा व्हिडिओ मी सर्वांना शेअर करून देईन लवकरच, है ना? त्याला तुम्ही बघणे सुरू करा. दादा. तुम्हाला गोल कसं लिहायचं, अफर्मेशन कसे लिहायचे, त्याच्यावर मार्गदर्शन होऊन जाईल. ठीक आहे. हम्म. प्रणाली ताई, हॅलो तुम्ही सर. गोलबुक रिडिंग करत असता? हो, गोलबुक आहे सर. वाचत पण असते पण बरं, आता तेच. प्रॉपर वेनं करा, जसं मी सांगितलं ह्या पद्धतीने. हम्म. भाग्यश्री, प्रतीक्षाताई, विकी सर, स्मिता, दादा, एक बोलू. कोण आहे? सीमाताई बोला. दादा, जे सुरुवातीला तुम्ही सेंटेन्स सांगितले ना, हम्म. म्हणजे खूप छान वाटतात ते आणि एकदम इफेक्टिव्ह वाटतात. तर ते थोडं मग तुम्ही रायटिंग मध्ये द्याल का मला परत, मेसेज ग्रुप वरती, सुरुवातीला म्हणजे किंवा कधी बोललो मी? आत्ता आत्ता ते आत्ता गेलं, हे ते आता जेव्हा गोल बद्दल तुम्ही डायरी बद्दल गेलं गेलं गेलं. सांगितलं.
ते फ्लो मध्ये निघते. रेकॉर्डिंग ऐकजा. ओके. कारण तेव्हा ते जवळ ते नव्हतं ना, त्याचं बो, पटकन बो, लिहून नाही घेता आलं. ते बोलताना नाही विचार आता डायरी डबल होती सांगा पण म्हणजे. पेन नव्हता. ते गेलं की गेलं. ते लिहून नसते राहत माझ्या समोर काहीच. ओके. ओके. विकी सर. आठवावं लागेल. चालेल. तर थँक्यू दादा. गोल तुम्ही बुक गोल बुकची प्रॅक्टिस करता का? आहे ना, बनवलं ना मी, खूप सुंदर गोल बुक बनवलंय. नाही, मी बनवायची गोष्ट नाही करताय. प्रॅक्टिस करताय का? हा सर, प्रॅक्टिस करतो ना डेली. वाव. डेली प्रॅक्टिस. हा. आणि बढिया. या प्रकारे आपल्या गोलबुकला आणखीन आपण सुंदर रीतीने ट्रीट करू शकतो. हम्म. सर, खूप खूप चांगलं गायडन्स केलं तुम्ही आता, की हाऊ टू बढिया, ट्रीट. एकदम चांगली प्रोसेस आहे. साक्षीताई, सनिकाताई, सुमित सोनी सर. हो हा, दादा, साक्षीताई. बनवलं हे गोलबुक हा, आणि गोल प्रॅक्टिस बुक पण बनवलाय. करते. हो. वाव, बढिया. सनिकाताई, सुमित सर. गुड मॉर्निंग सर। गुड मॉर्निंग. अभी गोल बुक जो है मतलब डेली रूटीन का ही हिसाब से डाला हुआ है, शॉर्ट टर्म के हिसाब से। लेकिन हम्म। जो अपना मीडियम टर्म और लॉन्ग टर्म के हिसाब से भी बनाया नहीं है, लेकिन आज आपने जिस तरीके से बताया तो उस हिसाब से हम करना शुरू कर दूंगा सर। हाँ, ठीक है. ओके. हाँ सर। स्मिता, सनिकाताई. मॉर्निंग दादा, गुड मॉर्निंग बनवली आहे सनिकाताई. दादा गोल्ड बुक. गोल बुक बनवलाय. प्रॅक्टिस पण करते. डेली प्रॅक्टिस मध्ये आहे मला गोल बुक. संध्याकाळचा वेळ, हो संध्याकाळचा वेळ भेटतो तर मी संध्याकाळी करते. वाव, बढिया. काही लोक आहे जे क्युरियस आहे, अलर्ट आहे आपल्या गोल बुक साठी. बढिया. बघा, हे मी सांगण्याचा हा उद्देश आहे माझा, की मेडिटेशनच सगळं नाही आहे. त्याच्यासोबत आपल्याला सगळ्या गोष्टी फॉलो करावं लागेल, मर्ज करावं लागेल. आणि माझ्याकडून जितकं होईल तितकं मला गायडन्स करायचं आहे सर्वांना, की कशा आपण ह्या हॅबिट आपल्या लाईफमध्ये इनबिल्ड करू शकतो. आता आपलं मेडिटेशन संपलं 6:40ला. आता वाजत आहे 7. म्हणजे 20 मिनिट मी बोललो. आता विचार करा, 20 मिनिट गोलबुक तुमच्या हातात आहे. 20 मिनिट तुम्ही त्याला वाचलं, त्याच्यावर क्लोज केलं, हात ठेवला. मी बोलत आहे हे तर चाललं शब्द तुमच्या कानात, पण तुम्हाला असं वाटतं अरे आता दादाचं ऐकलं पाहिजे, तर ऐका. पण बॉडीला एक कमांड द्या. हे कमांड देणं शिकावं लागते आपल्याला. सबकॉन्शियस माइंडला कसं ट्रेन करायचं आहे हे आपण आता शिकत आहोत. तुम्ही वही हातात घेतली, एक ट्रिगर सेट केला, की मी भली ऐकत आहे, मी भली व्हिडिओ बघत आहे, पण माझ्या हातांमधून ऊर्जा त्या गोलबुक मध्ये जात आहे. किंवा रिव्हर्स प्रोसेस, त्या गोलबुक मधून एनर्जी माझ्या शरीरात येत आहे. काही दिवस तुम्ही कंटिन्यू कंटिन्यू हे टार्गेट गोलबुक दिसल्याबरोबर फेकणं सुरू करा. त्यानंतर माइंड, सबकॉन्शियस माइंड रेडी होऊन जाईल, त्याला कन्व्हर्ट करेल ऍटो मोड मध्ये. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही ते गोलबुक हातात घ्याल, तुम्हाला कमांड द्यायची गरज नाहीये आता. एक तर तुमच्या बॉडीमधून ऊर्जा त्या गोलबुक मध्ये जाईल, नाही तर गोलबुक मधून तुमच्या शरीरात येईल ऍटो मोड मध्ये. गोलबुकच्या फ्रंट कव्हरवरच तुम्ही, म्हणजे खरड्यावरच तुम्ही 2-3 अफर्मेशन लिहून ठेवलेले आहे. थँक यू युनिवर्स, मॅनिफेस्टिंग माय विश इन टू रियालिटी. एव्हरी डे अँड एव्हरी वे आय एम बिकमिंग बेटर अँड बेटर. थँक यू युनिवर्स, थँक यू एंजल्स. I see magic happening in my life very easily, very effectively. Money comes in my life, money flow in my life very effectively, very easily. असे 3-4 तुम्ही लिहून ठेवले. जसं गोलबुकला हात लावल्याबरोबर पहिले अफर्मेशन दिसते, म्हणजे पार खोलायची गरज नाही, वरच दिसून राहिला. बस त्या गोलबुकला हातात घ्या, बसून राहा. किंवा गोलबुक जमिनीवर ठेवा, बेंचवर ठेवा, त्याच्यावर पिरामिड ठेवा, पिरामिडवर हात ठेवा. पिरामिड सुद्धा चार्ज होत आहे, गोलबुक सुद्धा चार्ज होत आहे. मेडिटेशन मध्ये क्रिएट केलेली ऊर्जा डायरेक्ट उठून स्वयंपाकघरात, चहा पिण्यात, झाडू मारण्यात, रूमची साफसफाई करण्यात लावू नका. एवढी प्युअर एनर्जी जी आहे मेडिटेशन मधून निघाल्या निघाल्या. हा, आता बायांसाठी मी काही म्हणू शकत नाही, कारण की त्यांना डब्बा बनवावा लागते. तर तिथे तुम्ही ह्या एनर्जीला कसं युज करा, सरळ अख्खी ऊर्जा त्या जेवणात ट्रान्सफर मारून टाका आणि अफर्मेशन सुरू करा. थँक यू एंजेल्स, थँक यू गॉड फॉर दिस डिवाइन एनर्जी. माझी मदत करा, मी ही ऊर्जा या अन्नामध्ये ट्रान्सफर करत आहे. कणिक चुरताना, पोळ्या बनवताना, भाजी बनवताना ऊर्जा जात आहे.
आणि ही ऊर्जा मला आणि माझ्या परिवाराला, समजा तुम्ही मुलांसाठी टिफिन बनवताय, कणिक बनवली, 2-3 पोळ्या बनवल्या, एक कणकीचा छोटासा उंडा बाजूला करून ठेवा, कारण की ते चार्ज आहे. त्या कणकीच्या उंड्याला पुन्हा त्याच्यात टाका, किंवा पाण्याचा ग्लास बनवून ठेवा एक अलग, थोडंसं पाणी त्याच्यात युज करा, बाकीचं पाणी तुम्ही दुपारी 10-11 वाजता जेव्हा पुन्हा स्वयंपाक करता त्यावेळेस युज करा. आणि फिलिंग टाका त्याच्यामध्ये, की मी जी मॉर्निंग मेडिटेशन मध्ये एनर्जी क्रिएट केली, ही सगळी ऊर्जा या अन्नामध्ये प्रवाहित करत आहे. आता हे अन्न 10 पट आणखी स्ट्रॉंग बनत आहे. जो जो व्यक्ती माझ्या घरातला हे अन्न खाईल, त्याची ऊर्जा ऑटोमॅटिकली पॉझिटिव्ह होईल, त्याच्या जीवनात आपोआप आशीर्वाद उतरणं सुरू होईल, त्याला चांगले रस्ते सापडणार, त्याचं शरीर चांगलं होत आहे, मन चांगलं होत आहे, असे अफर्मेशन टाका एव्हरी डे एव्हरी वे. आपण जसं म्हणतो ना, आय एम बिकमिंग बेटर अँड बेटर, तसं म्हणा एव्हरी वन बिकमिंग बेटर अँड बेटर, सगळेच जण चांगले होत आहे. थोडस अफर्मेशनला चेंज करून टाका. एव्हरी पर्सन इन माय फॅमिली रिसीव्ह लॉट्स ऑफ अबंडन्स. एव्हरी वन इन माय फॅमिली रिसीव्ह मनी व्हेरी इझिली, व्हेरी इफेक्टिव्हली. अफर्मेशन चेंज करून टाका. स्वतःसाठी न म्हणता सगळ्यांसाठी मागा. आता स्वयंपाक करताना त्या पाण्याला चार्ज करून ठेवून द्या. आणि बघा, तुमचे जे साधना केल्या केल्या बरोबरची जी ऊर्जा आहे ना, तुम्ही इन्व्हेस्ट करून टाकली कुठेतरी. आता तुमच्या घरी क्रिस्टल असेल, क्रिस्टलला हात लावून टाका, तिथे ऊर्जा स्टोअर करून टाका. आणि मग बघा, रिटर्न मध्ये जेव्हा ही एनर्जी तुम्हाला मिळणं सुरू होऊन जाईल, तुम्हाला असं वाटेल यार, घरातला कण कण तुम्हाला एनर्जी देत आहे. एक मास्टर आहे, त्यांनी देव सिद्ध कसा करायचा हे टेक्निक शिकवली. पण कशी शिकवली ना, अशीच. त्यांनी हे नाही म्हटलं की तुम्ही देव आणा. त्यांनी काय म्हटलं माहिती आहे, एक फक्त असा असा 6-7 इंच मोठा गोटा तुम्ही रस्त्यावरून कुठूनही उचलून आणा म्हणते. कुठूनही, जिथून तुमची इच्छा झाली तिथून उचलून आणा. त्याला धुवा, वॉश करा, घरातल्या एका अशा जागेवर ठेवा जिथे तुम्हाला येता जाता त्याच्यावर नजर पडली पाहिजे 24 तास. आणि 3च दिवस प्रॅक्टिस करायची, फक्त 3 दिवस. 3 दिवस कंटिन्यू त्या गोट्याला बघणे आहे, त्याच्यावर फुल ऑफ पॉझिटिव्ह थॉट सोडणं आहे. आणि डिवाइनला म्हणणं की याच्यासोबत कनेक्शन स्थापित कर. त्यांचं म्हणणं आहे 4थ्या दिवस तो दगड तुम्हाला एनर्जी देणं सुरू करून देते. आता त्यांचं म्हणणं आहे त्या दगडाच्या जागेवर तुम्ही क्रिस्टलचा बॉल ठेवा मोठा, तुम्ही एखादी एंजलची मूर्ती ठेवा क्रिस्टलची, किंवा एखाद्या देवाची मूर्ती ठेवा क्रिस्टलची, आणि 3 दिवस सतत त्याच्यावर धारणा करा आपली. आणि तुम्ही जे काही ऊर्जा बनवताय ना त्याच्यामध्ये स्टोअर करा. 3 दिवस सतत केल्यानंतर तुमचं माइंड 4थ्या दिवसापासून एनर्जी घेणं सुरू करून देते, आणि तुमचा ते स्टोरेज पॉइंट बनते. तो स्टोरेज पॉइंट जेव्हा जेव्हा तुमच्या नजर पडेल तुम्हाला एनर्जी देईल. म्हणून मंदिर, दवाखाने, चांगलं एखादं हॉटेल, चांगल्या मोठ्या लोकांचे घर बघा, एंट्री केल्या केल्या प्रवेश स्थानावरच तुम्हाला एखादी मूर्ती दिसेल. एंट्री मध्येच, म्हणजे दरवाजाच्या वरची गोष्ट नाही, सेपरेट त्याचं स्थान आहे. जाता येता त्याच्यावर नजर पडत आहे. ती मूर्ती किंवा ती वस्तू तुम्हाला रिटर्न मध्ये ब्लेसिंग देत आहे. आता इतकं सबकॉन्शियस माइंडला प्रत्येक जागेवर तुम्हाला ट्रिगर करून ठेवावं लागते. जेव्हा ट्रिगरिंग वाढून जाते ना, ऑटोमॅटिकली कुठून ना कुठून तुम्हाला एनर्जी मिळते. प्रत्येक पॉइंटवर तुम्हाला तुमचे अफर्मेशन आठवते. पाणी पिताना मी जोडून दिलं अफर्मेशन, मनी कम्स इन माय लाईफ व्हेरी इझिली जस्ट लाईक अ वॉटर. तर पाणी पिताना प्रत्येक वेळेस काय वाटत की पाण्याचा घोट जसा आरामात गळ्यातून खाली उतरते, तसा पैसा आरामात माझ्या जीवनात येत आहे. ट्रिगर करून ठेवलं मी आता त्याला. आता मी अफर्मेशन लाईफ टाईम विसरू शकत नाही. जेव्हा जेव्हा पाणी पिईल तेव्हा तेव्हा मला ते अफर्मेशन आठवेल. आणि पॉझिटिव्ह अफर्मेशन आहे, पैशाचं अफर्मेशन आहे. आपोआप ते पाणी माझ्या नस नाड्यामध्ये जेव्हा फिरण ना रक्तातून, तेव्हा ते म्हणजे ते अफर्मेशन जो आहे ना तुमच्या असं कणाकणात उतरण, की मनी कम्स इन माय लाईफ व्हेरी इझिली, व्हेरी एफर्टलेसली जस्ट लाईक अ वॉटर. आता पाणी सांगा तुम्ही किती वेळा पिता दिवसभरातून?
सतत घोट घोट पाणी पिणं सुरूच असते माणसाचं. म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्ही पाणी प्याल तेव्हा तेव्हा अफर्मेशन आठवण. आता जेव्हा तुम्ही टेन्शन मध्ये आहे तेव्हाही पाणी पिता, राग आला तेव्हाही पाणी पिता, थकले तेव्हाही पाणी पिता. म्हणजे जेव्हा तुम्ही हे पाणी प्याल अफर्मेशन ऍक्टिव्हेट होऊन जाईल. सडन 5 मिनिटात तुम्ही पण तुमचा ऑरा बदलला. तर जिथं तिथं तुम्हाला ट्रिगरिंग करावं लागेल. यालाच म्हटलं जाते सबकॉन्शियस माइंडची प्रोग्रामिंग करणे. पण कसं? कोणी मेंटर येऊन थोडी तुमच्या डोक्यात घुसणार आहे. तुम्हाला ही कला शिकावं लागेल की हाऊ टू क्रिएट ट्रिगर इन अवर लाईफ, हाऊ टू ऍक्टिव्हेट अवर सबकॉन्शियस माइंड, हाऊ टू ट्रेन अवर सबकॉन्शियस माइंड. सेल्फ मास्टरी कशी करायची हे शिकावं लागेल. आणि त्याला शिकून जमणार नाही, लाईफ मध्ये यूज करणे आहे प्रत्येक ठिकाणी. यालाच वास्तू म्हटलं जाते, यालाच ऍस्ट्रॉलॉजीचे उपाय म्हटले जाते. ट्रिगर आहे ते. हा धागा बांधला, काय करते हा धागा? खूप ताकद आहे का धाग्यात? काहीच नाही, ट्रिगर आहे माझ्या माइंडचं. ट्रिगर काय आहे की मी 27 दिवस रोज एकेका नक्षत्राच्या टाइमवर माझं एक एक जे एक सिंगल अफर्मेशन होतं त्याला मी 108 वेळा चॅन्ट करून एक गाठ मारली. 27 दिवस पूर्ण झाल्यानंतर 27 दिवसाच्या सकाळी पूर्ण झालं, रात्री त्याला बांधलं आणि त्याला शिवून घेतलं, म्हणजे ते सुटलं नाही पाहिजे. आणि मी माझ्या माइंडमध्ये काय केलं, 27 नक्षत्र, नवग्रह, पंचमहाभूत, हा जो कलर आहे हा हिरवा कलर माझ्यासाठी आवश्यक होता. त्याच्यामध्ये बुध ग्रह पण आला, त्याच्यामध्ये फायनान्स पण आलं, माझं गणितीय बुद्धिमत्ता पण आली, आणि मला एक सिक्युरिटी पण आली की यस आता हा धागा माझ्यासोबत आहे. रिअली धाग्यात पॉवर आहे? धाग्यात पॉवर नाही आहे. ह्या धाग्यासोबत जे मी माझं माइंड कनेक्ट केलं ना, ह्या माइंड मध्ये पॉवर आहे. आता हा धागा बघितल्यानंतर प्रत्येक वेळेस मला ते ट्रिगर होते. जितक्या वेळेस ते ट्रिगर होऊन राहिलं माझं माइंड त्याच्यावर वर्क करत आहे. आता हे ट्रिगरिंग जर 180 दिवस कंटिन्यू झाली, माझ्या माइंडची परमनंट प्रोग्रामिंग झाली. आता मॅन्युअली माझ्या माइंड ऍक्टिव्हेट नाही होणार, ऍटो मोड मध्ये ऍक्टिव्हेट होईल. जसं ऍटो मोड मध्ये ऍक्टिव्हेट झालं, मला फक्त धागा बघायची गरज आहे. माझं माइंड म्हणून येस आय एम अ बिझनेसमॅन. आता मला बिझनेस करता येते, आता मला गणित समजते, आता मला पैशाचे व्यवहार समजते, आपोआपच होईल या गोष्टी. हे ट्रिगर आहे. म्हणून ना ऍस्ट्रॉलॉजी मध्ये चमत्कार आहे, ना न्युमरोलॉजीत चमत्कार आहे, ना वास्तूमध्ये चमत्कार आहे. काय केलं तुम्ही? वास्तूमध्ये एखादे पडदे बदलून टाकले, घराचा रंगात रूमचा कलर बदलून टाकला. आता तुमच्या माइंडला ट्रिगर झाला की अच्छा ह्या दिशेला हा कलर मला हे बेनिफिट देते. आता रोज रोज तुम्ही कलर बघत आहे, रोज रोज तुम्ही अफर्मेशन देत आहे. 180 दिवस म्हणून म्हटलं जाते वास्तूचा रिझल्ट येण्यासाठी 6 महिने लागते. का? कारण की 6 महिने सबकॉन्शियस माइंडची प्रोग्रामिंग होऊन राहिली, आणि सबकॉन्शियस माइंडची प्रोग्रामिंग झाल्यानंतर 6 महिन्यानंतर तो ऑटो मोड मध्ये काम करते, मग तुम्हाला रिझल्ट येते. तर ऍक्च्युली 6 महिने काही कोणता देव बसला नाहीये वाट पाहत. गणित म्हणजे चित्रगुप्त काही वही घेऊन नाही बसल्या 1 दिवस 2 दिवस टिकमार्क करत. ते कोण नाही बसलाय, तुमचं माइंड नोट डाऊन करत आहे. आणि जसं त्याची प्रोग्रामिंग मध्ये कन्व्हर्जन झालं रे झालं की बस त्याची मग रिझल्ट येणं सुरू होते. म्हणून कोणत्याही प्रोसेसला ना कमीत कमी 6 महिने फॉलो करावं लागते, त्याच्यानंतर त्याचे पॉझिटिव्ह रिझल्ट येतात. असं नाही की तुम्ही वास्तू आज केली उद्यापासून रिझल्ट आला, उद्यापासून पण येते. तो एनर्जी शिफ्टिंगचा रिझल्ट असते, तुमच्या सबकॉन्शियस माइंडचा रिझल्ट नाही येतो, एनर्जी शिफ्टिंगचा रिझल्ट आहे. त्या शिफ्ट झालेल्या एनर्जीला जेव्हा तुम्ही 6 महिने कंटिन्यू फील करता, आता तो परमनंट होते. मग आता तो तुम्ही त्या घरात असा नका असो, तुम्ही कोणाच्याही घरात जा, जे प्रोग्रामिंग झालेली आहे ना ते परमनंट आहे आता. अशी ट्रिगर आपल्याला यूज करायची आहे पूर्ण लाईफ मध्ये. आपल्या आजूबाजूला तुमची बॅग, तुमचे कपडे, तुमच्या बन्यांवर तुम्ही रामा सिंबल करून ठेवा. बन्यान घातली किंवा बेकार नसन करायचं ते एम्ब्रॉयडरी करा रामा सिंबलची. आणि बघा जशी तुम्ही बन्यान आतमध्ये टाकली, येस आय वेअर अबंडन्स, बोलून द्या तुरंत आय वेअर अबंडन्स, आणि निघा आता बाहेर. हे रियालिटी आहे, लोक असे करतात. आपल्याला ही ट्रिगरिंग करावं लागेल. मुली नेल पेंट करतात, ते मिळतात ते असे नकलीवाले, ते घ्या
त्याच्यावर रामा सिंबल ड्रॉ करा, चिपकून द्या बोटावर. जेव्हा जेव्हा बोट बघा ना, तुम्हाला रामा सिंबल दिसेल. येस, आय एम इन अबंडन्स. टॅटू काढता येते, टॅटू काढा. अबंडन्सचा परमनंट टॅटू कोणाला नाही पाहिजे, बनवा इथे कुठेतरी हातावर असा, की तुम्हाला बस असा हात केल्यावर तो दिसून जाईल. येस, आय एम. मग प्रश्न चेंज होऊन जाईल. माय बॉडी इज कम्प्लिटली इन अबंडन्स. दरवाज्यावर काढा, तुमच्या अंदरच्या दरवाज्यांवर काढा. जेव्हा जेव्हा तुम्ही दरवाजा क्रॉस करत आहे, एका दरवाज्यात म्हणजे एका रूम मधून दुसऱ्या रूम मध्ये, ट्रिगर सेट करा. तो दरवाजा नाही आहे तुमच्यासाठी, आता तो गेटवे आहे. ह्या रूम मधून जेव्हा त्या रूम मध्ये चालले, अबंडन्स तुमच्या समोर. येस, आय एम एंटर इन अबंडन्स रूम. देवघराच्या मंदिरात जाताना आपण काय बघतो, जसं मंदिर दिसते पहिले दर्शन करतो त्या उंबरठ्याचं, किंवा त्या वरच्या बाजूला असा हात लावतो आपण, आणि मग आपण असं फील करतो, येस आता मी गाभाऱ्यात जात आहे. तेव्हा कशी एक रोमांच येते अंगात. बस आता तो पाय ठेवतोच आपण, असं वाटतं की बस आता गाभाऱ्यातला पाय ठेवला आणि एकदम शक्ती अंदर आली, अशी फिलिंग येते आपल्यामध्ये. बस त्या रूमच्या, तुमचं समजा किचन मधून बेडरूम मध्ये जाण्याचा जर रूम आहे, हॉल मधून बेडरूम मध्ये जाण्याचा जर डोअर आहे, त्या डोअर वर हा सिंबल टाका आणि म्हणा, दिस डोअर इज नॉट अ नॉर्मल डोअर, इज अ डोअर ऑफ अबंडन्स. हा गेट वे आहे, हा एक चॅनल आहे जिथून मी प्रवेश करत आहे दुसऱ्या डायमेन्शन मध्ये, आणि तो डायमेन्शन आहे अबंडन्सचा. असं जिकडे तिकडे जिकडे तिकडे तुमचे ट्रिगर सेट असले पाहिजे. प्रत्येक वेळेस कोणता ना कोणता ट्रिगर नोईंगली अननोईंगली ऍक्टिव्हेट होत राहील, आणि तुमचं 24 तास ऍक्टिव्हेशन मध्ये जाईल. जसे उठले सकाळी, तुरंत रामा सिंबल टाका, अनु सिंबल टाका, थँक्यू गॉड गिव्हिंग मी दिस, म्हणजे ग्रॅटिट्यूडचं सिंबल टाका, अनु सिंबल टाका, ब्लेसिंग्स पाठवून द्या, आणि म्हणा, थँक्यू आर्कएंजल एरियल, मला नवीन दिवस दिला चांगल्या पोटेन्शियलने आणखी मनी अर्न करण्यासाठी. पहिलंच अफर्मेशन उठल्या उठल्या, थँक्यू आर्कएंजल एरियल, मला आजचा नवीन दिवस दिला न्यू ऑपॉर्च्युनिटीजला रिसीव्ह करण्यासाठी. कशाच्या? फायनान्सच्या. जस पहिला थॉट टाका, उठून मग बाथरूमला जा, कुठे जा कुठेही जा. पहिला थॉट, थँक्यू आर्कएंजल एरियल, ग्रॅटिट्यूड फॉर गिव्हिंग मी सो मच अबंडन्स and give this new opportunity for today. I receive lots of abundance in the form of money. बघा तो प्रभाव तुमच्या ऑरामध्ये घुसल्यानंतर काय मिरॅकल करेल काही दिवसानंतर रिअल मध्ये. अशी ट्रिगर उठण्यापासून तर झोपण्यापर्यंत सेट करा. तुमच्या बॉडीवर सेट करा, तुमच्या पाण्याच्या बॉटलवर सेट करा, तुमच्या वहीवर सेट करा, तुमच्या कपड्यावर सेट करा. चादर, तुम्हाला सांगतो, शॉल, तुमची शॉल, तुमची चादर, अजून मी हळूहळू सिम्बल्स देईल तुम्हाला. हिलिंगचं सिंबल आहे आकाशवा, त्या दिवशी दिलं का माहित नाही मी, पण हिलिंग सिंबल, अबंडन्सचं सिंबल, ब्लेसिंग सगळ्यात बढिया सिंबल, ब्लेसिंग सीमा सिंबल, तुमच्या शॉलवर तुम्ही विणून टाका. तुमच्या जे एखादी पतली चादर आहे त्याच्यावर करा, ती चादर तुम्ही गादीवर टाका, त्याच्यावर झोपा. आय एम स्लीप ऑन अबंडन्स. पैशाच्या गादीवर झोपल्याची फिलिंग आणा. चादर तुम्ही अंगावर ओढली, सीमा सिंबल्स, आय एम अंडर ब्लेसिंग्स. ब्लेसिंग तुमच्या अंगावर झोपली म्हणजे शॉलच्या रूपात पडली आहे, तुम्ही ब्लेसिंगच्या आतमध्ये झोपले आहे. फुल ऑफ रात्रभर चार्जिंग होऊन राहिली माझ्या बॉडीची, फुल ऑफ ब्लेसिंग्स. किंवा चादरवर रामा सिंबल टाका आणि चादर ओढून घ्या. आय एम अंडर अ लेअर ऑफ अबंडन्स. अबंडन्सच्या आतमध्ये तुम्ही झोपले आहे. असे ट्रिगर सेट करा, झोपताना, उठताना, चालताना, बोलताना. तुम्ही बघा, प्रत्येक वेळेस तुमचं ट्रिगर ऍक्टिव्हेट होत आहे, प्रत्येक वेळेस तुम्हाला एनर्जी भेटत आहे. हे दिसायसाठी, ऐकायसाठी खूप सोपं, बोलायसाठी खूप सोपं वाटते, म्हणजे जेव्हा तुम्ही कराल नाही हे, तुम्हाला याची रिअल पॉवर माहित होईल. आणि एखाद्या दिवशी तुटून 4 घंटे 8 घंटे काउंटची चॅन्टिंग करून टाका. असं कसं फ्लो येणार नाही, आपोआप येईल. तर चला, आता आपण सेशन क्लोज करू. 7:15 वाजले. आय होप आजचं सेशन खूप चांगलं एक व्हॅल्यू ऍड केली असेल तुमच्यासाठी सुद्धा, माझ्यासाठी सुद्धा. येस येस कारण येस. की खूप वेळा मीच नाही बोलत, फर्स्ट टाइम बोलत असतो कोणती कोणती गोष्ट, म्हणजे ते माझ्यासाठी पण
एक लेसनच असते. ओके, सर्वांना लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड, थँक्यू. लॉट्स ऑफ अबंडन्स, लॉट्स Lots ऑफ of ब्लेसिंग. blessings, lots of Angels blessings to us. always bless you, Lots of gratitude, lots of love, always lots bless you, of blessing. Lots of always gratitude. bless you. Thanks, All of thanks, you. Thank you. Thank you. thanks, doing Bless good. you, bless you, bless you, bless you, bless you, bless Thank you. you. Thank you. Thank you. Thank you. Thank you. Yeah, everyone. Thank you. Thank you. Thank you. Thank you, everyone. Thank you, all of you, all of you. Bless you, bless you, bless you, bless you. आज थँक्यू त्रिपुरी दादा, पौर्णिमा थँक्यू ऑल ऑफ सगळ्यांना यू. गुरु नानक जयंतीच्या खूप खूप Yes, शुभेच्छा. Yes, सगळ्यांना खूप खूप ब्लेस. Thank you. ब्लेस. Lots of love. Thank you lots all. of love, lots of love. Lots Bless of you, gratitude. bless you, Lots. bless you, all of you. Bless you. Bless you, bless you, bless you. वाव, मोरे सरांनी पुरा ब्रह्मांडात दिलं सोडून. बढिया. मी उन्हात बसलो सर मी नाही का? उन्हात बसलो वर्गशीवर. अरे सूर्याची टेक्निक वापरा बरं, हो जबरदस्त आहे Yes. हा. आपल्या ब्लेसिंग, आपल्या ग्रॅटिट्यूड, रामा सिंबल सीधा सूर्यावर फेका. सूर्यावर Okay. ड्रॉ करा रामा सिंबल, आणि बघा अबंडन्सचा वर्षाव तुमच्यावर होत आहे. सूर्याची सर किरण, सर हे एक हे सांगू आपल्या खामकर सराची टेक्निक आहे बरं हे. हो. Yes. डायरेक्ट अबंडन्सचे सिंबल सूर्यावरच टाकतात. येस सर येस मेडिटेशन घेतलं सर त्यांनी आम्हाला 15 मिनिटाचं नाही का? वर हा, हा. गच्चीवर सर्व 100 माणसाला गच्चीवर नेलं त्यांनी. हम्म, हम्म. 15 मिनिटं वर एकटक बघा म्हणे, फक्त सूर्याकडेच बघा. डोळ्यातून बरोबर. पाणी आलं तरी चालतंय, फक्त पाहत राहा. हा. तुम्ही काहीच करू नका म्हणे. नंतर ती एनर्जी नाही तर सर शरीर आमचं गरम झालं सर त्या पिरियड मध्ये. हम्म. त्यांनी जे जे केले ऍक्टिव्हिटी ते सर्व ऍक्टिव्हिटी पूर्ण फिलिंग मध्ये झाल्या, पण आम्ही नंतर प्रॅक्टिकल घरी केलंच नाही. प्रॉब्लेम हा, ते हे आला. खूप सुंदर प्रॅक्टिस आहे. खूपच सुंदर प्रॅक्टिस. चंद्रावर इतकी सुंदर प्रॅक्टिस होते. तुम्हाला जर सकाळ नाही भेटत ना, तर रात्रीचा यूज करा. 10 मिनिटासाठी 15 मिनिटासाठी गच्चावर जा झोपण्या अगोदर. चंद्र दिसला, चंद्राकडे बघा, अनु सिंबल टाका, ग्रॅटिट्यूडचं, ब्लेसिंग्सचं सिंबल टाकून द्या, आणि रामा सिंबल टाकून द्या, आणि बघा चंद्राचा जो शीतल प्रकाश येत आहे ना, तुमच्यावर अबंडन्सची वर्षा होऊन राहिली आहे. ब्लेसिंग्सची वर्षा होत आहे. स्वीकार करा, झोपून जा. कधी जर सकाळचा मॉर्निंगचा सूर्य भेटला, त्या सूर्यावर अबंडन्स टाकून द्या, रामा सिंबल, ब्लेसिंग्स, आणि फील करा सूर्याच्या प्रत्येक येस किरणामधून. आता तुमच्याकडून गेला एक सिंबल, आता सूर्याने त्याला आता लाखो करोडो किरण मध्ये कन्वर्ट करून दिलाय. आता तितक्या फॉर्म मध्ये तुमच्या जवळ येत आहे. बघा, इन्स्टंट मल्टिप्लाय. तुम्ही एक दिला, तो हजारो देत आहे. रिसीव्ह करा. बरोबर. थाउजंड ऑफ सिम्बल्स. जिथं जिथं सूर्याचा किरण तुमच्या बॉडीवर पडत आहे, प्रत्येक पॉइंट मधून रामा सिंबल तुमच्या बॉडीत उतरत आहे, ब्लेसिंग्स तुमच्या बॉडीत उतरत आहे. ट्रिगर करा, प्रत्येक जागेला ट्रिगर करा. झाड तुमच्या घरापाशी असेल, तुमच्या घरात असेल, त्या कुंडीवर रामा टाकून ठेवा. मनी प्लांटचं झाड आहे, त्याच्यावर रामा टाका. आता तो रिअल अबंडन्सचा प्लांट झाला. आता ते कधी जाऊन एखाद्या पानाला हात, असं एक पान पकडा त्या झाडाचं, दोन्ही हात ठेवा आणि फील करा त्या पूर्ण झाडामधून अबंडन्स तुमच्या बॉडीमध्ये उतरून राहिला. जिकडे तिकडे ट्रिगर सेट करा, सगळीकडे. सबकॉन्शियस माइंडची प्रोग्रामिंग स्ट्रॉंग होईल यानी. चला, लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड. ब्लेस यू. थँक्यू. थँक्यू सो मच. ब्लेस यू, ब्लेस यू. थँक्यू 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 थँक्यू.